नमस्कार विद्यार्थी हो. मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, BA भाग 3 सेमिस्टर 6 मधील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातील भारताचा विदेशी व्यापार या घटकावरती आपण चर्चा करत आहोत. आज आपण भारताच्या विदेशी व्यापाराचे आकारमान, रचना व दिशा या संदर्भाने चर्चा करणार आहोत. आणि त्यातील उपमुद्दा भारताच्या आयातीची रचना म्हणजेच सन 1991 नंतर भारताच्या विदेशी व्यापाराचे आकारमान. भारत सरकारने सन 1991 पासून नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. सन 1990-91 मधील आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी भारताला जागतिक संस्थांनी मदत केली नाही, तर प्रत्यक्ष दबावही आणला. कोणत्याही कारणाने का होईना सन 1991 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेतील मैलाचा दगड बनले. भारत सरकारने या आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी नवीन आर्थिक धोरण सुधारणा कार्यक्रमाची आखणी केली. साहजिकच त्याचा परिणाम भारताच्या विदेशी व्यापारावर झाला. भारताच्या विदेशी व्यापाराचे आकारमान सन 1991 नंतर वेगाने विस्तारत गेले. विदेशी व्यापार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. गेल्या 10 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापाराचा विस्तार होत आहे. भारताच्या निर्यातीत प्रामुख्याने इंजिनिअरिंग वस्तू, खनिज, माती व धातू, रसायने व संबंधित उत्पादने, हिरे, जवाहिरे आदींचा समावेश होतो. तर आयातीत इंधन व कच्चे इंधन, खते, मौल्यवान खडे, भांडवली वस्तू, कच्चा माल, औद्योगिक उत्पादन, तांत्रिक प्रगतीसाठी आवश्यक उपभोग्य व मध्यस्थित वस्तू आदींचा समावेश होतो. प्रामुख्याने भारताच्या आयातीची रचना पाहिली असता आपल्याला असं लक्षात येते की सर्वसाधारणपणे कोणत्याही देशाच्या विदेशी व्यापाराचे विश्लेषण करताना विदेशी व्यापाराची रचना अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. विदेशी व्यापाराच्या रचनेत आयात निर्यात कशा प्रकारचे आहे याचा अभ्यास अभिप्रेत असतो. देशाच्या आर्थिक परिस्थितीची योग्य कल्पना येण्यासाठी विदेशी व्यापाराची रचना पाहणे आवश्यक आहे. आपल्या अभ्यासक्रमानुसार आपण सन 1991 नंतर भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेचा अभ्यास करावायचा आहे. भारताच्या आयातीची रचना सन 1991 नंतर आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यामुळे भारतातील सर्व क्षेत्रात रचनात्मक सुधारणा वेगाने घडवून आणल्या जाऊ लागल्या. आज आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला जवळपास 30 वर्षे पूर्ण झाले आहेत. परिणामी गेल्या 2 दशकात भारताच्या आयात रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येतात. त्याचे विश्लेषण पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने आपण करणार आहोत. भारताच्या प्रमुख वस्तूंची आयात दर्शविली आहे. त्याच्या आयातीत कसा बदल होत गेला याची चर्चा पुढे केलेली आहे. आणि यानुसारच भारतातील प्रमुख आयातीतील कल आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अन्नधान्याची आयात. सुरुवातीच्या काळात भारतात अन्नधान्याची आयात मोठ्या प्रमाणात करावी लागत असे, पण हरित क्रांतीने भारताला अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त केल्याने अन्नधान्याची आयात हळूहळू कमी होत गेली. सन 2000-2001 मध्ये अन्नधान्याची आयात नाममात्र म्हणजे फक्त 10 कोटी रुपये होती, पण ती पुन्हा वाढून सन 2007-08 मध्ये 2,839 कोटी रुपयांची होती. परत अन्नधान्याच्या आयातीत घट होऊन सन 2012-13 मध्ये 453 कोटी रुपये झाले. सन 13-14 मध्ये 534 कोटी रुपयाची अन्नधान्याची आयात होती. अर्थात भारत हा शेतीप्रधान देश असूनही देशांतर्गत अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले असूनही भारताला अन्नधान्याची काही प्रमाणात आयात करावी लागते हे वास्तव आहे. पेट्रोलियम पदार्थ.
भारतात खनिज तेलाची विशेषतः पेट्रोलची टंचाई आहे. खनिज तेलाचे आयात मोठ्या प्रमाणात आपण करत असल्याने तेल उत्पादक देशाने, ज्याला आपलं ओपेक असं म्हणतो, त्या तेलाच्या किमती प्रचंड वाढवल्याने सन 1990-91मध्ये 10,813 कोटी रुपये होती. ती सन 2013-14मध्ये 10,64,00,000 कोटी रुपये झाले. एकूण आयातीत 1990-91मध्ये पेट्रोलियम तेल वंगण आयातीचा हिस्सा 25% होता. तो सन 2008-09मध्ये 30.6% इतका झाला. सन 2013-14मध्ये तो वाढून 36.7% झाला. खते. भारतीय शेती व्यवसायात नवीन तंत्राचा वापर करायला सुरुवात झाल्याने खताच्या आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. साधारणतः सन 1990-91मध्ये 1,766 कोटी रुपयाची आयात होती. ती सन 2001मध्ये ती मोठ्या प्रमाणात वाढून सन 2009-10मध्ये 31,755 कोटी रुपये झाले. खताच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील वाढत्या किमतीचा हा परिणाम होता. सन 2013-14मध्ये 38,231 कोटी रुपयांची खतांची आयात झाली. रसायने, द्रव्ये व औषधे. रासायनिक पदार्थ, द्रव्ये व औषधे यांच्या आयातीत सातत्याने वाढ होत आहे. सन 2007-08मध्ये 46,388 कोटी रुपये इतकी आयात होती. ती घटून सन 2008-09मध्ये 9,614 कोटी रुपये, तर पुढील वर्षी प्रचंड वाढून सन 2009-10मध्ये 67,347 कोटी रुपये झाली. सन 2013-14मध्ये ती 40,442 कोटी रुपये होती. भारताच्या वाढत्या औद्योगिकरणाने रसायने व तत्सम उत्पादनांची आयात वेगाने वाढली. मोती व हिरे, माणिक इत्यादी. भारतात या मौल्यवान वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच हा महत्त्वाचा निर्यात मिळकत उद्योग आहे, कारण यासाठी मोती, कच्चा माल याची आयात करावी लागते. सन 1990-91मध्ये मोती, हिरे, माणे आदींची आयात 3,738 कोटी रुपये होती. ती सन 2001मध्ये 22,100 कोटी रुपयापर्यंत वाढली. सन 2009-10मध्ये 76,678 कोटी रुपये इतकी आयात झाली होती. सन 2013-14मध्ये 1,44,557 कोटी रुपये इतकी आयात केली गेली. सन 1990-91 नंतर भारतीयांची मौल्यवान वस्तूंची आयात वाढत असल्याचे स्पष्ट होते. धातू, लोह व बिगर लोह. लोखंड, पोलाद, इतर अलोह धातूंच्या आयातीत वेगाने वाढ होत आहे. जलद औद्योगिकरण, रेल्वेचा विकास, जलविद्युत प्रकल्प, वाहन उद्योगांचा विकास, कृषी हत्यारे व अवजारांच्या मागणीमध्ये वाढ यासाठी लोह व बिगर लोह धातूंच्या आयातीत सातत्याने वाढ होत आहे. सन 2001मध्ये 6,030 कोटी रुपये आणि सन 2009-10मध्ये 1,93,802 कोटी रुपये झाली. ही वाढ 32% अधिक होती. सन 2007-08 नंतर या आयातीत लक्षणीय वाढ झाली असून आयातीतील हिस्सा सन 2013-14मध्ये 10.1% इतका होता. भांडवली वस्तू. भांडवली वस्तूंची आयात सन 2007-08 मध्ये प्रचंड प्रमाणात वाढली. सन 2013-14मध्ये 4,84,222 कोटी रुपये इतकी झाली होती. अर्थात भांडवली वस्तूंची आयात वेगाने वाढत आहे, कारण भारतातील तरुण लोकसंख्येची उपभोग प्रवृत्ती अधिक असल्यामुळे मागणीत सातत्याने वाढ होत आहे. धातूची यंत्रसामुग्री. भारताच्या जलद औद्योगिकरणाच्या दृष्टीने
यंत्रसामुग्रीची आयात सातत्याने वाढत होती. ही आयात सन 2001मध्ये 1,790 कोटी रुपये तर सन 2009-10मध्ये 11,396 कोटी रुपये एवढी वाढली. सन 13-14मध्ये मात्र धातूच्या यंत्रसामुग्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अर्थात धातूंच्या यंत्रसामुग्रीची वाढ अत्यंत वेगानं होत आहे. बिगर विद्युत यंत्रसामुग्री. औद्योगिकरणात बिगर विद्युत यंत्रसामुग्रीची वाढती आवश्यकता असते. या यंत्रसामुग्रीची आयात सन 1990-91मध्ये 3,768 कोटी रुपये झाली. त्याचबरोबर सन 2007-08 नंतर ती वेगाने वाढून सन 2008-09मध्ये 1,09,275 कोटी रुपये आणि सन 2009-10मध्ये 1,01,238 कोटी रुपये एवढी प्रचंड वाढली. सन 2013-14 साली वाढ होऊन ती 1,55,167 कोटी रुपये इतकी झाली. या वाढत्या यंत्रसामुग्रीच्या आयातीने भारताच्या औद्योगिकरणाचा दर्शक व्यक्त होतो, पण ते आपण देशात तंत्रज्ञान विकसित करण्यात अपयशी ठरलो याची कबुली दर्शवते. अवास्तव उदार आयात धोरणाचे हे निर्देशक आहे. विद्युत यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर. सन 2008-09मध्ये या वस्तूंची आयात जवळपास 1,30,133 कोटी रुपये एवढी प्रचंड होती. त्यामध्ये सन 2013-14मध्ये वाढ होऊन 2,13,561 कोटी रुपये इतकी झाली होती. अर्थात विद्युत यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर यांच्या आयातीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. वाहतुकीची साधने. सन 1990-91मध्ये 1,770 कोटी रुपये इतकी आयात होती. ती सन 2007-08मध्ये यात वाढ होऊन ती 80,971 कोटी रुपये झाली, पण हळूहळू त्यामध्ये घट होत गेली. सन 2013-14मध्ये त्यात पुन्हा वाढ होऊन 90,915 कोटी रुपये इतकी झाली. भारतातील विविध वाहतुकीचे मार्ग व वाढती साधने यांचे हे निर्देशक होते. यानंतर भारतातील प्रमुख 10 वस्तूंच्या आयातीमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत याचा अभ्यास आपण या तक्त्याच्या आधारे करणार आहोत. तक्त्यामध्ये वस्तू दिलेल्या आहेत, जसं की पेट्रोलियम, सोने, मौल्यवान धातू, पेट्रोलियम पदार्थ, कोळसा, दूरसंचार उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स घटक, सेंद्रिय रसायने, लोह आणि दुग्ध व्यवसायासंबंधी असणारी साधने या समावेश होतो. या तक्त्यावरून असे दिसून येते की भारताच्या सन 2018-19 या वर्षातील अनुक्रमे मागील प्रमुख 10 वस्तूंची आयात तसेच 2017-18च्या तुलनेत 2018-19चा कालावधी व्यापारात झालेली वृद्धी आणि व्यापाराचा हिस्सा तक्त्यामध्ये दर्शवला आहे. या तक्त्यावरून आपल्याला पुढे निष्कर्ष मिळतात. भारतात खनिज तेलाची विशेषतः पेट्रोल आणि डिझेलची टंचाई असल्याने पेट्रोलियमची आयात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सन 2017-18मध्ये 87.37 अब्ज डॉलर इतकी आयात होती. त्यामध्ये सन 2018-19मध्ये 30.52% वृद्धी होऊन ती 114.04 अब्ज डॉलर इतकी झाली होती. अर्थात एकूण आयातीत पेट्रोलियमचा हिस्सा सर्वाधिक आहे हे इथे विशेष नमूद करावे लागेल. सन 2018-19मध्ये सोन्याच्या आयातीचा कल पाहिला असता सोन्याच्या आयातीमध्ये जवळपास 2.26% घट झालेली असल्याचे दिसून येते. 2017-18मध्ये सोन्याची आयात 33.66 अब्ज डॉलर होती. ती 2018-19मध्ये 2.26% घटलेली असल्याचे दिसून येते. मोती, मौल्यवान व अर्धमौल्यवान दगड यांची आयात सन 2017-18मध्ये 34.28 अब्ज डॉलर होती. त्यामध्ये घट होऊन 2018-19मध्ये 27.08 अब्ज डॉलर इतकी झाली. मौल्यवान व अर्धमौल्यवान दगड म्हणजेच हिरे, माणिक यांचा समावेश होतो.
मौल्यवान व अर्धमौल्यवान दगड आयात करून त्याच्यावर पैलू पाडून पुन्हा निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. पेट्रोलियम उत्पादनाची आयात सन 2017-18मध्ये $21.29 अब्ज इतकी होती. त्यामध्ये वाढ होऊन 2018-19मध्ये 21.26% इतकी वाढ झालेली आहे. दगडी कोळसा व कोक यांची आयात 2017-18मध्ये $22.90 अब्ज इतकी होती. त्यामध्ये सन 2018-19मध्ये वाढ होऊन ती 26.17 अब्ज इतकी झाली. दूरसंचार उपकरणाची आयात मोठ्या प्रमाणात घटलेली असल्याचे आपणास दिसून येते. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स घटकाच्या आयातीमध्ये वाढ झालेली असल्याची दिसून येते. भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची मागणी वेगाने विस्तारत आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स घटकांची आयात वेगाने वाढत आहे. सेंद्रिय रसायनाचा विचार करता सन 2017-18मध्ये $22.43 अब्ज इतकी होती. ती त्यामध्ये वाढ होऊन 2018-19मध्ये 14.25 अब्ज इतकी झाली. सेंद्रिय रसायनाच्या आयातीत मागील वर्षाच्या तुलनेत 14.6% इतकी वाढ झालेली असल्याचे स्पष्ट होते. लोह आणि स्टील धातूंच्या आयातीच्या वृद्धीमध्ये सन 2018-19मध्ये 20.6% इतकी वृद्धी झालेली आहे. दुग्ध व्यवसायासाठीच्या मशीनीच्या आयातीमध्ये सन 2017-18मध्ये 10.48 अब्ज इतकी होती. त्यामध्ये वाढ होऊन 2018-19मध्ये ती 12.47 अब्ज इतकी झालेली आहे. या तक्त्याच्या आधारे भारतातील आयातीची रचना कशा प्रकारे आहे या संदर्भानं चर्चा आपण केलेली आहे. भारताच्या निर्यातीच्या रचनेची ढोबळमानामध्ये 4 गटात वर्गीकरण केले जाते. शेती व संलग्न उत्पादने, खनिजे, कारखानदारी वस्तू आणि पेट्रोल आणि पेट्रोजन्य वस्तू या सर्वांचा अभ्यास आपण पुढील व्याख्यानामध्ये करणार आहोत. या संदर्भाच्या काही शंका असतील तर त्या आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.